मुलांना, पुलावर थांबलेल्या लहान मुलांना विनंती आपण खाली येऊन थांबायचा. तरुण मराठा बोटलाट कवटेपिरान जोपर्यंत होड्या बाद करण्यात येतील. तरुण मराठा बोटलाट कवटेपिरान होड्या लागल्या नाहीत तुमच्या तर तुमच्या होड्या बाद करणार. तरुण मराठा बोट लागली नाही तर होडी काढून टाकणार, बाद करणार. तरुण मराठा बोट क्लब आपल्याला विनंती आपण सहकार्य करा. आपल्याच आनंदासाठी आपल्या हौसेसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण सहकार्य करा विनंती आहे. या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात झालेल्या मनगटात ताकद आणि मनामध्ये जिद्द असणारी स्पर्धा म्हणजे होड्यांची शर्यत असते. घुमणारी शर्यत म्हणजे होड्यांची शर्यतीची ओळख असा देखणा आणि साजेल असा हा स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी हृदयात साठवणारी आणि काळजात भरणारी शर्यत, मनगटात जिद्द आणि मनगटामध्ये ताकद आणि मनामध्ये जिद्द असणारी स्पर्धा. दोन नंबरला स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झालेल्या 8 संघांनी यामध्ये सहभाग घेतलेला. 8 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला. रॉयल कृष्णा बोट क्लब सांगली, न्यू शानदार बोट क्लब समडोळी, अचानक बोट क्लब समडोळी, सप्तश्री बोट क्लब अ, सप्तश्री बोट क्लब ब कवटेपिरान, तरुण मराठा बोट क्लब अ, तरुण मराठा बोट क्लब ब आणि श्रीजी बोट क्लब कसबे डिग्रज अशा 8 संघांनी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. तरुण मराठा बोट क्लबची होडी दोरीत न धरता वरच्यावर सुटलेले इतक्यात सांगून सोडलेली नाही, त्यामुळे ती होडी बाद करण्यात येत आहे. तरुण मराठा अ होडी बाद करण्यात येत आहे. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा पंचशील तेजस्वी संगम, समाजसेवक, कार्यक्षमता, प्रामाणिक जनसेवक, विनम्रता, निर्भयता, एकनिष्ठ नेतृत्व सन्माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनातून या स्पर्धेचं आयोजन. संकल्प नव्या विचारांचा, निर्धार समृद्ध मिरज तालुक्याचा, असं मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारं नेतृत्व. अभिमान, स्वाभिमान आणि गरिबांची जाण म्हणून तरी सरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि गरिबांची जाण म्हणून तरी सरांचं युवकांच्या हृदयात आपलं स्थान, असं खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला आधार देणारं नेतृत्व.